श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण तांब्या पितळाचे भांडे कसे घासणार आहोत ते पाहणार आहोत. तर ही माझ्याकडे आहे कळशी. तर ती कळशी पहा खूप घाण झालेली आहे, अक्षरशः ती चिकट झालेली आहे. आणि दिवेसुद्धा आपण दिवे लावतो आणि तेही खूप घाण होतात. आणि आपल्या घरातील जे काही तांब्या पितळाचे भांडे असतात ते आता आपण नवरात्र चालू आहे तर खूप छान चकचकीत करणार आहोत. जसे ते आपण आजच बाजारातून आणलेत की काय असे सगळ्यांना वाटतील. आपण ते जर उन्हात वाळू घातले तर सगळे म्हणतील तुमच्याकडे काय नवीन भांडे आणले की काय तांब्या पितळाचे. तर असं सगळ्यांना आश्चर्यचकित आपल्याला आज करायचं आहे. तर माझ्याकडे हे जे काही माझे तांब्याचे पितळाचे दिवे आहेत आणि मी जे काही घासून दाखवणार आहे तुम्हाला, आज जी काही ट्रिक सांगणार आहे, तर तर आपला व्हिडिओ आज तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपले ते चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये लिंबू सत्व म्हणजे आपले लिंबू सत्व असतं तर त्याचे आपल्या दुकानातमध्ये भेटतं लिंबू सत्व. तर ते 2 चमचे घ्यायचं आहे. आपल्याला जे काही भांडे जेवढे घासायचे आहेत तेवढे आपल्याला लिंबू सत्व घ्यायचं आहे. आणि 2 चमचे जर लिंबू सत्व घेतलं तर त्यामध्ये आपण 2 चमचेच आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर ते मीठ टाकायचं आहे. मीठ आणि लिंबू सत्व हे खूप महत्त्वाचं आहे. तर 2 चमचे लिंबू सत्व, 2 चमचे मीठ आणि 2 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण एकत्र छान करायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला आपल्या बाजारातले जे काही पावडर भेटतात तांब्या पितळाचे घासण्याकरता त्याहीपेक्षा खूप आपल्या घरातले वस्तू टाकून आपल्याला तयार होणार आहे आणि आपले भांडे चुटकीसरशी आपले नीट होणार आहेत. तर हे मिश्रण एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. खूप काही टाकायचं नाही, थोडं टाकायचं. का तर मिठाला आणि लिंबू सत्व ते लगेच पाणी सोडतं, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी तिथे 2च चमचे पाणी टाकलं आणि चांगलं मिश्रण ते एकत्र केलेलं आहे. तर ते मिश्रण एकत्र करून आपल्याला आपले भांडे आपल्याला आज पाहायचे आहेत कसे निघतात आणि ते आपल्याला सर्वांना दाखवायचे आहेत कसे माझे भांडे छान निघालेले आहेत, माझं किचन कसं चकचकीत झालेलं आहे. तर हे पहा तुमच्या समोरच मी त्या कळशीवर ते केलेलं लिक्विड टाकलं आहे आणि पहा तुमच्या समोरच आहे की किती फास्टमध्ये. आणि माझ्याकडे काही स्क्रब नाही किंवा काहीच नाही, हाताने मी चोळत आहे साधं आणि सिंपल, खूप जोर पण लावायचा नाही आहे आणि छानपैकी ती कळशी निघत चाललेली आहे. तर हे आधी सगळीकडे चोळून घ्यायचं आणि मग थोडासा जिथे तुम्हाला वाटेल की नाही आता हे खूप त्या ठिकाणी घाण आहे तर तिथे थोडासा जोर लावायचा, किंवा तुम्हाला वाटलं तर चिकट आहे तर तुम्ही तिथे स्क्रबही लावू शकता आणि स्क्रब लावूनही चोळू शकता. पण स्क्रब लावलं तर काय होईल तर भांड्यांवर असे चिरे पडल्यासारखे दिसतील. तर हाताने घासलं तर ते छानपैकी निघतात. थोडासा वेळ लागतो, खूप चिकट भांडे असतील तर, पण पटकन निघतात. तर तसंच काय करायचं आहे, आपल्याकडे जे काही दिवे आहेत चिकट झालेले असतात, आपण तुळशीत लावतो त्यावेळेस काय होतं की तेलामध्ये आपली बाहेरची धूळ वगैरेही पडते. तर मग ते काय होतं, चिकट होतात ते दिवे. तर त्या दिव्यांना थोडंसं अगोदर लावून ठेवायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते पटकन निघून जातं. अशाच पद्धतीने मी सगळे काही नाही का भांडे माझ्या घरातील जे काही माझ्याकडे तांब्याचे भांडे आहेत, तर माझ्याकडे शक्यतो तांब्याचे भांडे जास्त आहेत. हे पहा, ग्लास पहा, तुम्हाला दाखवत आहे की नाही का, पहा इकडनं कसा झालेला आहे आणि हात लावला की लगेच आपली कमाल, की लगेच नीटच, की लगेच चकचकीत, म्हणजे नवीनच आणल्यासारखा दिसतोय आपला. तर आपला हा व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत पहा. किती भांडे मी पटकन असे घासून रिकामे केलेले आहेत. आणि विकतची पावडर त्याला विकतची आणण्यापेक्षा आपण ही घरच्या घरी ही पावडर करून ठेवायची आहे. वाटलंच तर तुम्ही त्या एखाद्या डब्यामध्ये कोरडी पावडर तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये थोडेसे 1 चमचाभर ते बाजूला घेऊन त्यात पाणी थोडंसं मिक्स करून ह्या भांड्यांना लावायचं आहे. तर आपली ही पावडर खूप आणि स्वस्तात आणि खूप वेळ आणि पटकन निघणारे भांडे
आता हे दिवे पण तुम्ही पाहिलेच असतील किती चिकट झालेले होते. तर आपण एक 5 मिनिटानंतर पाहणार आहोत की नाही का किती आपले पटकन दिवे एकदम नव्यासारखे निघालेले आहेत ते. तर हे तांब्या पितळाचे तुमच्याकडे जे काही भांडे असतील, मोठाले पातेले असो किंवा काही असो पितळाचे, तेही तुम्ही याने घासू शकता. आणि विशेष म्हणजे यांनी आपले तवा वगैरे आहे ॲल्युमिनियमचा तवा, तोही काळा झालेला असेल त्याला लावून ठेवायचं आणि हे करायचं आहे. नंतर थोड्या वेळाने त्याची कमाल पाहिजे आहे. तर इथे मी हे पहा तुमच्या समोरच टपामध्ये सगळे भांडे आता मी धुवून घेणार आहे. तर हे भांडे आता आपले किती छान निघतायत पहा, खूपच सुंदर निघतायत. मला तर वाटलं 2 मलाच माझे वाटलं की नाही का मी काही नवीनच आणलेत की काय हे भांडे दुकानातनं. पण 2 मिनटं सगळ्यांना आपल्याला आपले भांडे पाहून सगळ्यांना तसंच वाटेल की एवढे चिकट भांडे आपण कसं काय पटकन निघाले. पण आपली ही जर ट्रिक वापरली आणि हे आपण जर आपल्या घरचं लिक्विड तयार केलं तर आपले भांडे नक्कीच खूप छान निघतील. तुम्हीही या नवरात्रामध्ये आणि दिवाळीमध्ये तुम्ही हे भांडे आपले तांब्या पितळाचे आणि देवालाही देवाच्या समोरही खूप छान आणि प्रसन्नही आपल्याला वाटेल की आपले भांडे नवे असल्यासारखे. तर हे पहा किती फास्टमध्ये ते निघतंय आणि विशेष म्हणजे असं नव्यासारखं निघतंय. त्यावर डाग वगैरे राहतच नाही, बिलकुल राहत नाही. जर तुमचं महानगरपालिकेचं गोडं पाणी असेल तर अजूनही छान निघतील. माझ्याकडे हे पाणी माझं ह्याचं आहे, बोरचं पाणी आहे. तर तरीही माझे भांडे खूप नव्यासारखे निघालेत. मी बिलकुल ते घाण कुठेच दिसत नाही आहेत. ही कळशी पहा, आता धुतल्यानंतर अजूनच तिचा रंग खुलतोय कळशीचा. आणि खूप जुनी कळशी आहे आणि ही मी कळशी बऱ्याच दिवसापासून ठेवून दिलेली होती आणि तुम्ही पाहिलेच असेल किती काळी झालेली होती. आता पहा ती नव्यासारखी दिसायला लागली चांगली छानपैकी. तर आता मला असं वाटतंय की लगेच ती मी किचन ओट्यावर भरून ठेवू की काय. पण खूपच सुंदर असे आपले भांडे निघत आहेत. तर ही आपले भांडे नवे दिसण्याकरता आपण पाहायचं आहे की आपल्या घरातील किचन कसं चकचकीत करायचं. तर आता इथे माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत, घासून धुवून झाले आणि मी एका कोरड्या कपड्याने ते पुसून घेणार आहे. कॉटनच्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजे त्यावर थोडेही डाग राहत नाहीत. जे काही पाणी साठलेलं असतं त्यामुळे काय होतं त्यावर डाग पडतात. नाही तर तुम्ही उन्हात वाळवले तरीही चालतील. उन्हात वाळवले तर अजूनच ते एकदम छानपैकी नव्यासारखे चमकतील ते. तर इथे मी सगळे अशाच पद्धतीने माझ्याकडे जे काही तांबे ग्लास वगैरे आहेत माझ्याकडचे जेवढे काही असतील तेवढेही मी इथे छानपैकी घासून पुसून आता मी इथे ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे दिवे पण घासले, किती चिकट झालेले होते तेही छानपैकी निघालेले आहेत. आणि आता हे मी दिवे नक्कीच मी संध्याकाळी देवाला दिवा यामध्ये लावू शकेल का तर तो पूर्ण छान निघाला आहे ना आता. त्यामुळेच आपण काय करतो काही वेळेस तो निघत नाही तर आपण कंटाळा करतो की नको हा दिवा किंवा काय. पण असं करायचं नाही. आता आपण छान ही ट्रिक वापरली की आपले दिवे आणि सगळे भांडे सुंदर असे निघतील. आता हे मी सगळे ग्लास पुसून घेते आणि तुम्हाला दाखवते की माझे भांडे किती छान निघालेत. हे पहा नव्यासारखं किचन लागले की नाही चकचकायला. चमचम करतंय माझं किचन नव्यासारखं. तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.